मालेगावच्या नाशिक मर्चंट बँकेच्या शाखेत 12 तरुणांच्या खात्यावर झालेल्या कोट्यवधी रुपयांचे व्यवहार या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी देशाबाहेर पळून गेल्याचा संशय व्यक्त केला जातोय। भाजप नेते किरीट सोमय्या आज दुसऱ्यांदा मालेगावला भेट देणार आहेत। निवडणुकीत वोट जिहादसाठी पैसे वापरण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे। नाशिक बँकेत 12 तरुणांच्या खात्यात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली होती आणि त्यातील मुख्य संशयित आरोपी हा देशाच्या बाहेर पळून गेल्याचा संशय व्यक्त केला जातोय। भाजपचे नेते किरीट सोमय्या हे आज पुन्हा एकदा मालेगावला भेट देणार आहेत। खरं तर या पैशांच्या माध्यमातून वोट जिहाद केल्याचा आरोप हा किरीट सोमय्या आणि भाजपकडून केला जातोय। प्रतिनिधी रईस शेख आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया। रईस, खरं तर मुख्य आरोपी पळून गेल्याचा, भारताबाहेर पळून गेल्याचा संशय कशामुळे व्यक्त केला जातो आणि किरीट सोमय्या साधारण किती वाजेपर्यंत मालेगावला पोहोचणं अपेक्षित आहे? विक्रांत, आपल्याला माहिती आहे का, वोट फॉर कॅश प्रकरणामध्ये मालेगावचं नाव चर्चेत आलं होतं आणि ते नामको बँके शाखेमध्ये 12 तरुणांचं नाव आहे अकाउंट उघडून कोट्यवधीची देवाणघेवाण झाली होती। त्याचा माहिती ईडीला मिळाल्यानंतर ईडीने पटेल या आरोपीला अटक केली होती। त्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मालेगाव भेट देऊन यात हा जो घोटाळा आहे हा कोट्यवधी रुपयाचा असून असा आरोप केला होता। आज दुपारी 1 वाजेपर्यंत किरीट सोमय्या परत मालेगावात येते आणि ते नामको बँकेला भेट देऊन जे तक्रारदार आहे त्यांची भेट घेणार आहे आणि त्यानंतर ते अप्पर पोलीस अधीक्षक यांनाही भेटणार आहे। बरं, धन्यवाद रईस, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।